मातीची हेल्थ आपल्याला माहिती आहे की 30 वर्षापूर्वी सॉइल कार्बन जे म्हणतो आपण, सेंद्रिय कर्ब 3% होता मातीमध्ये. म्हणजे माती, हवा आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता, म्हणजे मातीतली पोकळी 3% होता. आज तो 0.2% वर आला. ह्यातलं जर अर्धा पडला तर ही जमीन पुरा दगडच होणार, यात काही नाही पिकणार. 30 वर्षापूर्वी काही न करता एक 30-40 टन 70-80 टन ऊस येत होता. आज तो सरासरी कोल्हापूर जिल्ह्यात 25-30 टनावर आलेले. आणि तापमानामध्ये जर 2 डिग्री तापमान जर सेल्सिअस वाढलं तर एकरी 25 टनाचा घट येणार आहे. आणि तो तापमानातला वाढ सुद्धा इतका झपाट्याने चालू आहे. आता 1950 पर्यंत फक्त 0.1 डिग्री सेल्सिअस वाढला होता. तो 50 ते 2020 पर्यंत 1.6 ने वाढला. आणि आता वैज्ञानिकांनी अंदाज व्यक्त केलेले आहे की हे 2050 पर्यंत 1.6 आहे, हे दुपटीपेक्षा जादा जाणार आहे. आणि 2021 पर्यंत 5.6 to 6.8 पर्यंत तापमानात वाढ होईल. जर आता आहे यापेक्षा 4 डिग्री टेम्परेचर वाढलं तर 4 फूट जे माती आहे ही पुरा रेती होणार. आणि ह्यातलं कुठलंही तण सुद्धा उगवणार नाही आणि कोणतेही जीवजंतू त्या मातीत जगणार नाही, अशी स्थिती येणार. तर तत्पूर्वीच आपली शेतकरी किंवा आपली लोक सावध झाली आणि ही जी मातीतली न्यूट्रिएंट्स असतील किंवा सॉइल कार्बन असेल, याला थोडासा ऑर्गॅनिक मॅटर देऊन वाढवायला सुरुवात केली तर पुढच्या पिढीला द्यायला काहीतरी राहील. अन्यथा पुढची पिढी आपल्याला क्षमा करणं कठीण जाईल असं वाटतं.